ऐका. सेवेसाठी घेतलेला अभंग हा तुकोबरांचा चारचरणाचा संतपर प्रकरणातील आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी संतांची आध्यात्मिक श्रीमंती सांगितलेली आहे. श्री या पदातून संतांचं वर्णन या अभंगामध्ये केलंय. बाकी पूर्ण अभंगामध्ये संतांच्या कृपेने प्राप्त झालेल्या अनुभूतीचं वर्णन आहे. आपलं चिंतन सुरू आहे. अभंगातील पहिला शब्द श्री या संबंधी आपला विचार सुरू आहे. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या शास्त्राच्या अनुषंगाने आपण या श्री या शब्दाचं चिंतन करतो आहोत. पहिल्या दिवशी आपण श्री या शब्दाचा अर्थ मंगल असा केला, आदर असा केला, संतांच्या विषयीचा आदर व्यक्त केला आहे, संतांना मंगलाचरण केलेलं आहे. दुसऱ्या गुरुवारी आपण श्री या शब्दाचा अर्थ व्यावहारिक लक्ष्मी असा केला. तिसऱ्या गुरुवारी आपण श्री या शब्दाचा अर्थ भक्त, भक्ती, भगवंत ही भक्तिशास्त्रातील त्रिपुटी हेच धन आहे, श्री आहे, ती संतांच्याकडे आहे असं आपण चिंतन केलं. चौथ्या गुरुवारी आपण श्री या शब्दाचा अर्थ विवेक असा केला. विवेकाला सुद्धा श्री म्हटलेलं आहे, संपत्ती म्हटलेलं आहे. आणि कालच्या गुरुवारी म्हणजे पाचव्या गुरुवारी आपण म्हणजे काल आपण वैराग्य श्रीचं चिंतन केलं. संतांच्याकडे वैराग्य धन आहे आणि या वैराग्य रूपी धनाचा संपत्तीचा संत महात्मे भोग घेत असतात. विठ्ठल तुम्हाला वाटेल प्रत्येकच गुरुवारी किंवा प्रत्येकच कीर्तनामध्ये मागचं पुन्हा आवर्तन एका एका वाक्यात सांगतात. ते का? त्याचं कारण असं आहे की शेवटच्या गुरुवारपर्यंत सांगून सांगून तरी तुमच्या डोक्यात राहील आणि शेवटच्या गुरुवारी मी विचारलं तर तुम्हाला सांगता यावं यासाठी रोजच सांगतोय. शेवटच्या गुरुवारी मात्र मी सांगणार नाही, ते तुम्हाला सांगायचं आणि त्याची जबाबदारी कोणाकडे आहे तेही मी सांगितलं. ज्यांची पंगत आहे त्या दिवसाचे जे यजमान आहेत त्यांची विशेष जबाबदारी की त्यांनी सांगायचं. उभे राहिलेले टाळकरी त्यांनी सांगितलं तरी उद्धव महाराज काही अडचण नाही. पहिल्या गुरुवारी काय अर्थ केला, दुसऱ्या गुरुवारी काय केलं, शेवटच्या गुरुवारी मला सगळ्यांनी सांगितलं पाहिजे असा माझा आग्रह नाही, विनंती आहे. विठ्ठल विठ्ठल काल आपण गोड चिंतन केलं. महाराज संतांच्याकडे वैराग्य श्री असते, वैराग्याची संपत्ती संतांच्याकडे असते. हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती आघवा विटवी तो होवावा वैराग्य लाठू. जेवढे पदार्थ आहेत ब्रह्मभुवनात या सर्व पदार्थांच्या विषयी अंतःकरणामध्ये वीट निर्माण होणं, भोगाच्या त्यागाची इच्छा होणं त्याला वैराग्य म्हणतात. आणि असं वैराग्य अंतःकरणामध्ये निर्माण झाल्याशिवाय परमार्थातलं पाऊलही उचलत नाही. विठ्ठल ऐका. यानंतर आज आपल्याला चिंतन करायचं आहे समाधी षट संपत्ती. वेदांत शास्त्रामध्ये परमात्मा प्राप्तीची, ब्रह्मज्ञानाची 6 साधनं सांगितलेत आणि त्यांना संपत्ती म्हटलं आहे. शम, दम, उपरम, श्रद्धा, तितिक्षा आणि समाधान असे जे 6 साधन आहेत यांना शम इत्यादी षट संपत्ती ही 6 प्रकारची साधकाकडे संपत्ती असते. जसं व्यावहारिक संपत्तीच्या द्वारे आपण विषय भोग घेत असतो त्याप्रमाणे या पारमार्थिक षट संपत्तीच्या द्वारा त्या साधकाला ब्रह्मज्ञानाचा भोग मिळतो. विठ्ठल ऐका. थोडंसं चिंतन सांगतो. या समाधी षटक संपत्तीचा विचार करताना 2 पद्धतीने केला आहे. एक अन्वयाच्या दृष्टीने आणि 2 व्यतिरेकाच्या दृष्टीने. ही जी 6 साधनं आहेत
यांचा व्यतिरेकाच्या अंगाने विचार करा, निरोधाच्या अंगाने विचार करा, असंही शास्त्रात वर्णन आहे. आणि अन्वयाच्या अंगाने विचार करा असंही वर्णन आहे. जरा सोप्या भाषेत सांगतो. या समाधी षटक संपत्तीच्या दृष्टीने विचार करताना शास्त्रकार म्हणतात ही जी साधनं आहेत ही प्राप्त करण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक काहीतरी मिळवा आणि दोन काहीतरी सोडा. सोप्या भाषेत सांगतो. काहीतरी मिळवावं लागेल, ग्रहण करावं लागेल आणि काहीतरी सोडावं लागेल. काहींनी सोडण्याला प्राधान्य दिलंय, व्यतिरेकाला प्राधान्य दिलंय, निरोधाला प्राधान्य दिलंय आणि काहींनी अन्वयाला प्राधान्य दिलंय, म्हणजे ग्रहण करण्याला प्राधान्य दिलंय, मिळवण्याला प्राधान्य दिलंय. काहीतरी मिळवा म्हणजे काहीतरी सोडा. प्रकाश आला की अंधार जातो. मग एक काम करा, अंधार घालवायचा असेल तर प्रकाशाला बोलवा, अंधार आपोआप जाईल. असं काहींचं चिंतन आहे. अंधार घालवायचा आहे ना, प्रकाश बोलवा. हो, अंधार तुम्ही घालवू शकत नाही. प्रकाश बोलवा, बॅटरी लावा, काहीतरी उजेड लावा, प्रकाश आपोआप जाईल. तसं समाधी षटक संपत्ती जर तुम्हाला मिळवायची असेल, हे धन तुम्हाला मिळवायचं असेल तर अगोदर काहीतरी तुम्ही काय करा, अंतःकरणामध्ये आणा, ते मिळवा, त्याला अंतःकरणात आणून बसवा, म्हणजे ही संपत्ती तुम्हाला प्राप्त होईल. आणि काही शास्त्रकारांचं या षट संपत्ती संबंधी असं वर्णन आहे. ते असं म्हणतात एक काम करा, अगोदर सोडा, त्याशिवाय मिळणार नाही. ते सोडण्याला प्राधान्य देतात, त्यागाला प्राधान्य देतात, व्यतिरेकाला प्राधान्य देतात. आणि त्यांनी दृष्टांत दिला, त्यांना काही दृष्टांताला कमी नाही. त्यांनी सांगितलं एक काम करा, एखादं पाणी आहे समजा आणि त्या पाण्यावर जर पालापाचोळा गोळा झाला असेल, त्याला शेवाळ म्हटले ज्ञानोबरायांनी. ते शेवाळ तुम्हाला आधी दूर करावं लागेल तर पाणी मिळेल. पाणी मिळवायचं आहे, आधी शेवाळ दूर करा, त्याशिवाय पाण्याची प्राप्ती होत नाही. त्याप्रमाणे अगोदर अंतःकरणातले काहीतरी तुम्ही विकार सोडा, त्याशिवाय संपत्ती येणार नाही. विठ्ठल. कोणत्याही मार्गाने जा, ज्याला जो मार्ग सोपा वाटेल त्याने त्या मार्गाने जा. वेदांताची दोन्ही पद्धतीची परिभाषा आहे आणि दोन्हीचाही स्वीकार शास्त्रकारांनी महापुरुषांनी केलेला आहे. परमात्म्याचं सुद्धा महाराज वर्णन करत असताना दोन पद्धतीने केलेलं आहे. एक अन्वयाच्या भाषेतून, एक व्यतिरेकाच्या भाषेतून. परमात्मा असा आहे, असा आहे, असा आहे असं वर्णन करणं म्हणजे अन्वयाची भाषा. आनंद, अद्वय, नित्य, निरामय, जे का निज ध्येय योग्यांची, याला म्हणायचं अन्वयाची भाषा. सत्यम, ज्ञानम, अनंतम ब्रह्म, श्रुती सांगते ही अन्वयाची भाषा. असा आहे परमात्मा, असा आहे देव, असा आहे देव, अन्वयाची भाषा. आणि एक भाषा अशी आहे, न इति, न इति, असा देव नाही, असा देव नाही. कार्याचा निषेध केला, कारणाचा निषेध केला, पंचकोशाचा निषेध केला. एक दिवस आपण स्वतंत्र विवेकाचं चिंतन करताना पाहिलंय, परमात्मा कसा आहे. अन्नमय कोश नाही, प्राणमय कोश नाही, विज्ञानमय कोश नाही, मनोमय कोश नाही, आनंदमय कोश नाही, स्थूल शरीर नाही, सूक्ष्म नाही, कारण नाही, असं नाही 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 हे चिंतन करा. उरत ते परब्रह्म, उरत तो देव. आमचे गुरुजी पाठात सांगायचे, परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य घोले बाबा. बाबा म्हणायचे, बुवा देव मिळवण्यासाठी जावं लागत नाही. देव मिळवायचा असेल तर अगोदर अंतःकरणातले विकार घालवा. देव प्राप्त होतो तो देव नाही, ऐका, मिळतो तो देव नाही, कळतो तोही देव नाही, उरतो त्याला देव म्हणतात. सगळ्याचा निषेध केल्यानंतर, सर्व प्रपंचाचा बाध केल्यानंतर जे उरलेलं चैतन्य आहे त्याला देव म्हणतात. अशी एक परमात्म्याचं वर्णन करण्याची भाषा आहे. श्रुती म्हणती न इति, न इति, न इति, न इति, हे जे वर्णन आहे ते व्यतिरेकाने वर्णन आहे. आणि सत्यम, ज्ञानम, अनंतम ब्रह्म याला म्हटलं जातं अन्वय. अशा दोन्ही पद्धतीने चिंतन करा. दोरीवर सर्प बसलाय ना, दोन पद्धती सांगितल्या. एक, सर्प नाही हे चिंतन करा. दोन, रज्जू आहे हे चिंतन करा.
सर्प नाही हे कळालं, मग दोरी तरी असेल, पुष्पमाळा तरी पडली असेल, जमीन दुभंगलेली जे काही असेल ते दिसेल. काहींचं म्हणणं नाही, आधी अधिष्ठानाचं ज्ञान प्राप्त करून घ्या, मग भ्रम आपोआप निवृत्त होईल. दोन्ही पद्धती आहेत, दोन्ही प्रक्रिया आहेत. कुठल्या तरी प्रक्रियेनं आपण गेलं पाहिजे. जी पद्धती, जी प्रक्रिया ज्याला मान्य होईल, पटेल, झेपेल, त्या पद्धतीने प्रत्येकानं जावं. शास्त्रकारांनी त्याविषयी आग्रह धरला नाही. या या इह भवेत पुंसाम व्युत्पत्ती प्रत्यगात्मनी सा सैव साध्वी स्यात् इति आचार्य भाषितम. जी जी प्रक्रिया ज्याला ज्याला अवगत होईल, कळेल, मान्य होईल, त्या त्या प्रक्रियेचा स्वीकार करा, काही अडचण नाही, असं शंकराचार्यांनी कथन केलंय. विठार आता ऐका, ही झाली शास्त्राची परिभाषा. अभंग तुकोबराचा आहे, एका साधूचा आहे, एका संताचा आहे. त्यामुळं शास्त्र आणि संत वाङ्मय यांच्या समतोल समन्वयाचा विचार करून अभंगाकडे यावं लागेल. केवळ शास्त्राचा आग्रह धरून अभंग सुटत नाही. संत वाङ्मयातील पद्धती, प्रक्रिया माहिती असली पाहिजे. संत वाङ्मय हे स्वतंत्र शास्त्र आहे. मग संतांनी आमच्या अन्वयाच्या पद्धतीला मान्यता दिली का व्यतिरेकाच्या पद्धतीला मान्यता दिली, याचं चिंतन करा. दोन्ही पद्धती जरी योग्यच असल्या तरी आम्हाला ज्ञानोबरायाच्या मागे जावं लागेल. आम्हाला मात्र तुकाराम महाराजांच्या मागे जावं लागेल. हा आमचा संप्रदाय. आमचे संत आम्हाला हा मार्ग दाखवून निघून गेले, त्या मार्गाने आम्हाला जायचंय. मग संतांनी कोणता मार्ग सांगितला? विठ्ठल आमच्या संतांनी सांगितलं, ही समाधी षट संपत्ती, हे धन, ही श्री, हे ऐश्वर्य जर मिळवायचं असेल तर व्यतिरेकाच्या भानगडीत पडू नका. किती विकार तुम्ही घालवणार, कधी घालवणार, कसे घालवणार. त्यापेक्षा आमच्या संतांनी प्राधान्य दिलं, खंडन नाही कोणाचं, पण प्राधान्य दिलं अन्वय चिंतनाला. अन्वयाच्या प्रक्रियेला संतांनी आमच्या प्राधान्य दिलेलं आहे. व्यतिरेकाच्या चिंतनाला प्राधान्य नाही, गौणता आहे. काय करा, समाधी षट संपत्ती मिळवायची. शम म्हणजे काय, एका भाषेत सांगतो आणि सर्वांचा एकंदरीत अर्थ एक मी सांगणार आहे. शम शब्दाचा अर्थ आहे अंतःकरणाचा निग्रह. अंतःकरणामध्ये विषयाचं चिंतन न होणं शम, अंतःकरणाचा निग्रह. दम, इंद्रियाचा निग्रह. इंद्रियांनी विषयाकडे न जाणं, इंद्रिय आणि विषय यांची ताटातूट होणं, भेट न होणं म्हणजे दम. शम, दम. उपरम, उपरम म्हणजे जे अनुकूल विहित भोग आजपर्यंत आपण भोगतोय, प्राप्त आहेत, त्या विहित भोगांचा शास्त्रोक्त पद्धतीने केलेला त्याग, त्याला शास्त्रामध्ये उपरम असं म्हटलंय. वैराग्य झालंय अगोदर, ज्या गोष्टीचं वैराग्य झालंय, आसक्ती सुटली, त्या वस्तूच्या भोगाची इच्छा राहत नाही. तो म्हणतो आता हा कधी सुटेल मला. जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत भोगाची इच्छा आहे. उपराम होणार नाही, त्याग करावा वाटणार नाही. पण वैराग्य अगोदर झालंय, विवेक, वैराग्य आणि नंतर समाधी षट संपत्ती आहे. वैराग्यानंतर शम, अंतःकरणाचा निग्रह. अंतःकरणातच वासना नाहीत, त्यामुळे इंद्रियाचा निग्रह. लक्षात येत असेल तर ध्यानात घ्या, हे क्रम आहे. वैराग्य असल्यामुळे शम, अंतःकरणामध्ये विषयाच्या त्यागाची इच्छा झाली, अंतःकरणाचा निग्रह झाला. शम सिद्ध झाला, इंद्रिय आपोआप शिथिल होतात. इंद्रियांना विषयापासून आवरण्याची गरज फारशी राहत नाही. मनातच वासना नाही, मग इंद्रिय कशाला धावतील. मनात वासना झाली तर मग इंद्रियाने आपण प्रवृत्त होतो ती वस्तू मिळवण्यासाठी. मनातच नाही तर मग इंद्रिय कशाला धावतील. मग शम म्हणजे मनाचा निग्रह झाला की दम होतो, म्हणजे इंद्रियाचा निग्रह होतो. त्यानंतर उपरम होतो. इंद्रिय जर प्रवृत्त होत नाहीत तर मग यांच्यात राहायचंय कशाला. म्हणून त्याला वाटतं की तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस भोगू सदा, एकांतात राहावं, नको यांच्या संगतीतच नको.
असं त्या साधकाला वाटतं. याला म्हणतात उपरम, उपरती. त्यानंतर श्रद्धा, परमात्म्यावर गुरुवाक्यावर श्रद्धा, विश्वास असणं, हे पुढचं साधन आहे. विश्वासू गुरुवाक्येषु, वेदांत शास्त्र आणि परमात्मा गुरु संत यांच्या वाक्यावर श्रद्धा असणं म्हणजे विश्वास, विश्वास आहे. त्यानंतर समाधान, आपण जे साधन निवडलंय परमात्म चिंतन इत्यादी जे काही साधन निवडले त्या साधनातच अंतःकरण स्थिर होणं. सम्यक आधान इति समाधान, म्हणजे अंतःकरण एका विशिष्ट साधनावरच राहणं, तिथून बाजूला अंतःकरण न जाणं समाधान. आणि शेवटी आहे तितिक्षा, हे साधन करत असताना शीत उष्ण हे द्वंद्व, तहान भूक हे द्वंद्व, लोकांनी दिलेला सन्मान मान अपमान हे द्वंद्व, या संपूर्ण द्वंद्वांना सहज सहन करणं याला म्हटलं जातं तितिक्षा. मग शम आहे, दम आहे, उपरम आहे, श्रद्धा, समाधान आहे आणि तितिक्षा आहे. या सहाही साधनांना संपत्ती असं शास्त्रात म्हटलंय. समाधी षट संपत्ती म्हणतात आणि ही संपत्ती साधूकडे असते. आता ऐका, तुम्ही ऐकणारी मंडळी आहात म्हणून सांगतोय. या समाधी षट संपत्तीचा सुद्धा दोन पद्धतीने विचार, एक ज्ञानपूर्व विचार, एक ज्ञानोत्तर विचार, एक मुमुक्षु साधकासाठीचा विचार. ही संपत्ती मुमुक्षुकडेही असते, मुमुक्षुकडे पण असते. मग श्री संतांची या म्हणताना इथं जे संत आहेत ते मुमुक्षु आहेत का? मुमुक्षुची षट संपत्ती सांगायची का मला इथं? नाही, संत म्हटलंय. मग संताकडे जी षट संपत्ती आहे ती मुमुक्षुकडे आहे असं नाही. मग ही समाधी षट संपत्ती मुमुक्षुकडेही असते, साधकाकडेही असते आणि संतांकडे सुद्धा असते. ही संतांकडे असलेली जी समाधी षट संपत्ती आहे ती ज्ञानोत्तर आहे. ज्याला ब्रह्मज्ञान झालंय आणि ज्याला परमात्म्याची भक्तीही प्राप्त झालेली आहे अशा संतांच्याकडं ही समाधी षटकं सहज असतात. साधकाला ते प्रयत्नाने मिळवावे लागतात. सिद्धस्य लक्षणानि यानी तानी एव साधकस्य साधनानी भवन्ति. शंकराचार्य म्हणतात जी संतांची सिद्ध पुरुषांची लक्षणं असतात त्यांच्याकडे सहज त्यांचा स्वभाव असतो तीच साधकासाठी साधनं असतात. मग संतांची ही लक्षणं आहेत, संतांकडे ही समाधी षट संपत्ती आहे पण सहज आहे, त्यांचा स्वभाव आहे आणि साधकाला मात्र ते मिळवायचे. म्हणून मला जे षट संपत्तीचं चिंतन करायचं आहे ते साधकाकडे असलेल्या नाही, संतांकडे असलेल्या. विठ्ठल विठ्ठल. हो, ऐका, आता पुन्हा माझ्या मूळ विषयावर येतो. मी समाधी षट संपत्तीचे थोडक्यात अर्थ सांगितलेत. अशी संपत्ती मिळवायची असेल तर आमच्या संतांनी सांगितलं अन्वयाची प्रक्रिया स्वीकारा, अन्वयाची प्रक्रिया स्वीकारा. मग ते काय करा? असं काही साधन करा की ही संपत्ती तुम्हाला आपोआप प्राप्त झाली पाहिजे. तुमचं मन जर शांत करायचं आहे, शम सिद्ध करायचा आहे, त्याचा निग्रह करायचा आहे तर विषयांना आवरीत बसू नका, अंतःकरणात चिंतन करा. इंद्रियांचा निग्रह करायचा आहे तर एक एक इंद्रिय आवरीत बसू नका आणि विषयांना दूर फेकत बसू नका. इंद्रियामध्ये काहीतरी परमात्म्याची भक्ती टाका म्हणजे इंद्रियांपासून ते विषय आपोआप दूर जातील. उपरम करायचा आहे, विषयाचा त्याग करू नका. जिथं विषय आहे तिथंच राहा, फक्त मन काय करा चिंतनामध्ये ठेवा, त्याचा तुम्हाला उपराम होईल. श्रद्धा ठेवायची ना, याच्यावर श्रद्धा नाही त्याच्यावर नाही, फक्त गुरुवाक्यावर आहे असं चिंतन करू नका. परमात्म्यावर फक्त श्रद्धा ठेवा, जगावरची श्रद्धा काढण्याची गरज नाही. शीत उष्ण द्वंद्वांना सहन करायचंय ना तर हे शीत आलं, ही थंडी आली, ही उष्णता आली, हे सुख आले, हे दुःख आले, कोणी मान दिला अपमान दिला, इकडे लक्षच ठेवू नका, चिंतनात राहा. हे सगळे तुमचे शीत उष्ण द्वंद्व आपोआप निघून जातील, तितिक्षा सिद्ध होईल. समाधान करायचंय ना तर अंतःकरणाला साधनावर स्थित करणं, स्थिर करणं हे समाधान आहे ना. तर मग अन्य विषयाकडे ते मन न जाऊ देता एक साधन निवडा आणि त्या साधनावर मन ठेवा, बाकी कोण मन आपोआप निघून इथं स्थिर होईल.
अन्वयाची भाषा स्वीकारा. एकंदरीत या समाधी षटकांचा अर्थ आहे परमात्म्याचं सतत केलेलं चिंतन, ही सगळी संपत्ती सिद्ध होते. एका शब्दात सांगितलं संतांनी की परमात्म्याचं सतत चिंतन करा, तुम्हाला ही समाधी षट संपत्ती प्राप्त होईल. काळ सारावा चिंतने, काळ सारावा तुकोबारायांनी सांगितलेला हा सर्व सुलभ मार्ग आहे. तुकोबाराय म्हणतात, जर तुम्हाला विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती ही सगळी साधनं जर सिद्ध करायची असतील तर एकच काम करा. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा, तुळशीच्या युक्त आहार विहार, नेम इंद्रियांशी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण, परमार्थ महाधन. लक्षात घ्या बरं, पहिल्या 2 चरणामध्ये परमार्थ सांगितलाय आणि तिसऱ्या चरणात मग म्हणतायत की याला परमार्थ म्हणतात, असा अर्थ आहे त्याचा. काळ सारावा चिंतने, परमार्थ महाधन. एकांत वाशी गंगा जाणे हा स्नाने हा परमार्थ, आणि परमार्थ हे महाधन आहे. देवाच्या पूजने, प्रदक्षिणा, तुळशीच्या हा परमार्थ आहे आणि परमार्थ महाधन. युक्त आहार विहार हा परमार्थ आहे, परमार्थ महाधन. प्रत्येक ठिकाणी असं करा, हा परमार्थ आहे आणि या परमार्थाला महाधन म्हणतात. अर्थात काळ सारावा चिंतने, चिंतन हे महाधन आहे. विठ्ठल चिंतनात रहा महाराज, चिंतनात रहा. संत म्हणतात, नारद भक्ती सूत्रामध्ये सूत्र आलंय,
परमार्थ करणं म्हणजे काय? तस्मिन् अनन्यता तद्विरोधीषु उदासीनता च. परमात्म्याविषयी अनन्य राहणं आणि परमात्म्याच्या भक्ती परमार्थाच्या विरोधी जे आहेत त्यांच्याविषयी उदासीन राहणं, याला म्हणायचं परमार्थ. सोपी भाषा आहे परमार्थाची. थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपला आपला परमार्थ चिंतन करीत राहणं. कोणी जर त्याला विरोध करत असेल तर त्याच्या नादी न लागणं, त्याचा सहज त्याग करायचा. तिथून आपण दूर जायचं. आपण त्याच्या वादात पडायचं नाही, त्याचं खंडन करायचं नाही, त्याच्याशी भांडणं करायची नाही. असं का तसं का, मी माझं करेन असं काही बोलायचं नाही. आपण आपलं चिंतनात राहावं, त्याच्याशी उदासीन आणि आपापल्या परमात्म्याशी भक्तीशी अनन्य. इसी का नाम परमार्थ. विठ्ठल मग ही सगळी साधनं सिद्ध होतात. आमच्या गुरुजींनी एक दृष्टांत दिलता, फार मजेशीर आहे. ते म्हटले परमार्थाच्या विरोधी लोकांच्या विषयी उदासीन असलं पाहिजे. म्हणजे आपल्यासाठी ते अनुकूलही नाहीत आणि प्रतिकूलही नाहीत अशी मध्यस्थ भावना म्हणजे उदासीन असणं. त्यांच्या सोबत राहायचं असंही नाही आणि त्यांच्याशी वादविवाद करायचा असंही नाही. त्यांच्याशी मैत्री करू नका, शत्रुत्वही करू नका. त्यांच्याशी काय राहा, उदास राहा. उपेक्षा त्यांची सहज करून दूर जा, याला म्हणायचं उदासीन असणं. आणि त्यांच्याशी तुम्ही नादाला लागलात, त्यांच्याशी बोलत बसलात, वादविवाद भांडणं करत बसलात तर काय होतं, आपला वेळ परमार्थामध्ये जो जायचा, चिंतनात जो जायचा तो वादात जाईल. आणि हेच तर त्यांना करायचं असतं. आपल्याला परमार्थापासून दूर करायचं हेच त्यांचं काम आहे, साध्य आहे. आणि आपण त्यांच्याशी वादविवाद करत बसलो म्हणजे परमार्थापासून दूर झालो. मग त्यांना जे साध्य करायचं आहे ते आपणच केल्यासारखं होईल. मग ते सफल झाले का, आपण तेच सफल झाल्यासारखं झालं. म्हणून खरा मार्ग हा आहे, त्यांच्यापासून दूर जा. अत्यंत समर्पक प्रमाण जया परमार्थी चाड तेणे सांडावे लिगाड धरोनी भजनाची चाड नित्य नेम आदरी. भजनाची चाड ठेवा, चिंतनाची इच्छा ठेवा आणि आडवे आले जर असतील तर तेने सांडावे लिगाड. त्याचा त्याग करून आपापलं चिंतनात राहा. नाहीतर मग त्यांचं साध्य आपणच सिद्ध केल्यासारखं होईल. आमच्या गुरुजींनी सांगितलेला दृष्टांत थोडक्यात सांगतो. एक कुत्र होतं आणि त्याने निर्णय केला 100 त्याला मैल म्हणायची पूर्वीच्या काळामध्ये मैल 100 मैलाची यात्रा करायची असं त्यानं ठरवलं. कोणी? कुत्र्याने. म्हणजे आमच्या दृष्टांतातले कुत्रे सुद्धा यात्रा करतात देवाची. बरं, कुत्र्यानं ठरवलं 100 मैलाची काय करायचे तात्या, यात्रा करायची असं त्यानं ठरवलं. आणि मग रोज किती, 10 दिवसामध्ये पूर्ण करायचे. मग रोज किती चालावं लागेल, 10 मैल चालावं लागेल. त्याने ठरवलं 10 दिवसात पूर्ण करूया, रोज 10 मैल चालूया. ठरवलं, निघालं यात्रेला. कोण? थोडं बोलत राहणं. कोण निघालं यात्रेला? कुत्रं निघालं. आणि
पहिल्याच दिवशी या गावातून दुसऱ्या गावामध्ये पोहोचलं. ते ज्या गावातलं होतं त्या गावातून निघालं, दुसऱ्या गावामध्ये त्यानं प्रवेश केल्याबरोबर झालं असं की त्या गावातली कुत्रे त्याच्या अंगावर आली. समजत असलं तर बघा बरं, सिद्धांत सांगायची गरज लागू नये. त्या गावातली कुत्री याच्या अंगावर पडली असं चवताळून, त्याला माग लागले. आता यानं काय केलं, हे चतुर होतं. यानं शिपूट टाकलं खाली आणि चिव 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 करत आपलं गुपचूप, त्यांच्या नादी लागलं नाही. ते निघालं, पळालं पुढं. हे गावातले कुत्रे त्याच्या मागं लागले. गावाच्या बाहेर आले. गावातल्या कुत्र्यांना म्हटलं हाकलून दिलं का नाही, त्याला दिलं का नाही हाकलून, त्याची काय हिंमत आहे आपल्या गावात थांबायची. गावातले कुत्रे वापस, इलाका संपला होता ना, कुत्रे वापस. हे कुत्र पुढं. दुसरं गाव आलं की त्या गावातले कुत्रे पुन्हा चवताळून अंगावर आले. यानं काय केलं, शिपूट खाली टाकलं आपलं आणि चिंगाट पळालं पुढं पळालं. हे कुत्रे माग, ते पुढं जोरात पळालं. ते गावाच्या बाहेर गेले की गावातले कुत्रे माग, हे पुढं. असं प्रत्येक गावात झालं. आणि झालं असं की 100 मैलाची त्याची यात्रा त्याला 10 दिवसात करायची होती, 2च दिवसात झाली. किती दिवसात झाली? 2च दिवसात त्याची यात्रा पूर्ण झाली. त्याचं कारण काय? गुरुजींनी सांगितलं, त्याच्या जातभाईंनी केलेली त्याला मदत. ते जर मुकाम करीत करीत गेला असतं, बाकीच्यांनी मदत केली असती तर 10 दिवस गेले असते. एक मदत केली असती तर. आणि हे जर त्यांच्या नादी लागलं असतं, समजा ते अंगावर पडले आणि हे कुत्र जर त्यांच्या मागं, मी काय रे तुमचं केलंय, मला कशाशी तुम्ही विनाकारण, ते बी त्यांच्याशी नादी लागत बसलं असतं तर ते 5-25 हे परमार्थातले थोडेच असतात ना असे. हे असे गावोगाव असतात परमार्थाला विरोध करणारे, त्यांची संख्या जास्त आहे. मग त्यांच्या जर नादाला लागलं असतं तर हे कुत्र बिचारं कुठेतरी एखाद्या गावामध्ये रक्तबंबाळ होऊन पडलं असतं, कदाचित प्राणही गेला असता, यात्रा तशीच राहिली असते. मग त्यानं शहाणपण केलं, आपलं शेपूट खाली टाकायचं आणि पळायचं. एक त्याचं ध्येयही प्राप्त झालं आणि दुसरं लवकर मिळालं. त्याप्रमाणे परमार्थ करत असताना साधू पुरुषाला त्रास देणारी लोक येतातच. ज्ञानोबरायला चुकले नाहीत, तुकाराम महाराजांना चुकले नाहीत. परमार्थाला लागल्यास आपल्याला कसे चुकतील महाराज? आपल्यालाही कोणीतरी काहीतरी बोलतात, विरोध करतात, आपल्या मनाला लागेल अशा प्रकारचं वर्म स्पर्शी लोक बोलतात. काय करायचं? नाही कान ते ठाई ही साधना पकडायची, दुर्लक्ष करायचं तिकडे आणि आपला परमार्थ सुरू ठेवायचा. उलट त्यामुळे असं घडतं की जेवढा मार्ग आपण जेवढा काळ ठरवलाय त्याच्या अगोदरच परमात्मा प्राप्ती होते. विठ्ठल हो, अशी साधना आपण आपली करत राहावं. समाजाकडे लक्ष देऊ नये, कोण काय बोलतंय तिकडे लक्ष देऊ नये. यालाच म्हणायचं तद्विरोधीषु उदासीनता. अशा पद्धतीने परमार्थ केला तर आपल्या अंतःकरणामध्ये ही सगळी साधनं येऊन बसतात. आपला परमार्थ कडेला जातो, शम सिद्ध होतो, अंतःकरण स्थिर होतं, अंतःकरणाचा निग्रह होतो, शम सिद्ध होतो. काय केलं आमच्या संतांनी हा शम सिद्ध करण्यासाठी, अंतःकरणाचा निग्रह करण्यासाठी काय केलं? अंतःकरणाला शांत करण्यासाठी काय केलं? शास्त्रामध्ये अनेक मार्ग सांगितलेत. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. अभ्यास करा, वैराग्य धारण करा. चंचलम ही मनः कृष्ण. मनाच्या चंचलतेसंबंधी अर्जुनाचा प्रश्न, त्यावर भगवंतांनी दिलेलं उत्तर अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य योगसूत्राने तेच सांगितलं. या मनाच्या स्थिरतेसाठी अनेक 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 उपाय सांगितले, योग सांगितला. योग चित्तवृत्ती निरोधः. योग आहे चित्तवृत्तीचा निरोध करण्यासाठी. अनेक साधनं सांगितली शम सिद्ध होण्यासाठी, अंतःकरणाचा निग्रह, अंतःकरणाला शांत करण्यासाठी. आमच्या संतांनी कोणत्याही साधनाच्या मागे गेले नाहीत. आमचे संत फक्त एकच साधन करतात. काय? त्या
मनाला शांत करण्यासाठी एक काय, देवाचं नाम, देवाचं नामचिंतन. आणि या चिंतनाच्या द्वाराच संतांनी आपला अनुभवही सांगितला. नाम घेता मन निवे, जिव्हे अमृताची स्रवे, होता ती बरवे, अवघे शकून लाभाचे, मन रंगले रंगले आणि तुझे चरणी स्थिरावले. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, का मन रंगले रंगले, तुझे चरणी स्थिरावले, तुझे चरण देखील या. आता कोठे धावे मन, किंवा नाम घेता मन निवे, त्यामुळे आता कोठे धावे मन. नामस्मरण, नामचिंतन ही साधना म्हणतात आम्ही केले आणि आमचं मन निवलं. निवलं म्हणजे संसाराच्या तापानं तापलेलं ते थंड झालं, शांत झालं. साधन काय, नामस्मरण केलं, दुसरी साधना आम्ही केली नाही. शम सिद्ध झाला, निवे म्हणजे शम सिद्ध झाला. नाम घेता ते नाम साधन आहे, म्हणजे हे अन्वयी साधन आहे. मनाला स्थिर करण्यासाठी निरुद्ध किंवा व्यतिरेकी साधनं निवडली नाहीत, अन्वयी साधनं. नाम मनात ठेवलं त्यामुळं ते स्थिर झालं. शम हे साधन पहिलं सिद्ध आहे, शम. आता ऐका, दम. दम म्हणजे, दम देता का मला? असा दम नाही बरं. दम म्हणजे इंद्रियाचं दमन, दमनम दमः, इंद्रियाचं दमन करणं, इंद्रियन विषयांची ताटातूट करणं. महाराज, इंद्रियामध्ये बल सामान्य नाही बरं, ज्ञानोबरायाचं चिंतन आहे. इंद्रिय सामान्य आहेत का? बलवान इंद्रिय ग्रामो या संबंधी व्यास महर्षींची, जैमिनी ऋषींची एक कथा आहे. व्यास मुनींनी एक श्लोक लिहिला, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति, मात्रा स्वस्रा दुहित्रा वा ना विविक्तासनो भवेत्. अविविक्त आसनः न भवेत्. एका आसनावर बसू नये त्यांच्या. कुणाच्या? जरी आई असली मात्रा, स्वस्रा म्हणजे बहीण असली आणि दुहित्रा म्हणजे कन्या असली, हे आपल्यासाठी काय आहेत? वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. पण शास्त्र सांगतं, व्यास महर्षी म्हटले, आई असले, बहीण असली आणि आपली मुलगी जरी असली तर विशिष्ट वयामध्ये एका आसनावर बसायचं नाही त्यांच्याशी. का? कारण बलवान इंद्रिय ग्रामो, हा इंद्रियांचा समुदाय जो आहे ना, हे सगळी इंद्रिय बलवान आहेत. कधी आपल्याला मनाला परास्त करतील, आपल्या विचारांना परास्त करतील आणि कधी मनात आसक्ती उत्पन्न करून देतील, सांगता येत नाही. लक्षात घ्या, इतकी सावधानता सांगितली शास्त्रामध्ये.
म्हणून म्हटलंय स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्ठाया पाषाणा मृत्तिकेच्या. पण स्त्रियांनी असंच चिंतन करायचं, पुरुषाचा तो संग नको नारायण. का? त्यांनी त्यांचा परमार्थ करायचा ना आपण आपला परमार्थ करायचा. परमार्थ करू नका असं म्हटलं नाही. स्त्रियांनी परमार्थ करावा, पुरुषांनी करावा. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. पण नारीने नारीमध्ये परमार्थ, पुरुषांनी पुरुषांमध्ये परमार्थ एकत्र चालत नाही. आई बहीण कन्या असली तरी म्हणतात व्यास महर्षी चालत नाही, परमार्थ सुद्धा चालत नाही. नको नको स्त्रियांचा परमार्थ, करीते आघात पुरुषाची. स्त्रियांच्या संगतीतला परमार्थ नको. स्त्रियांना परमार्थ करायचा नाही असा याचा अर्थ नाही. त्यांनी त्यांचा परमार्थ करायचा, पण त्यांच्या सोबतच आपणही एकत्र परमार्थ करायचा. कोणी सांगितलंय? आपण आपला परमार्थ करा, त्यांचा ते परमार्थ करतील. हा परमार्थ आहे, ध्यानात घ्या. हा संप्रदाय आहे, ही परंपरा आहे आपली. म्हणून स्त्रियांच्या संगतीतला परमार्थ असेल तुकाराम महाराज म्हणतात चालत नाही. साधकाने संगत, स्त्री संगतीमध्ये परमार्थ करायचा नाही, आपण आपल्या साधकाच्या संगतीत राहून करा. आणि स्त्रियांनी सुद्धा पुरुषांच्या संगतीत परमार्थ नाही करायचा, आपापल्या स्त्रियांच्या संगतीत परमार्थ करायचा. ही पद्धती आहे, लक्षात घ्या. विठ्ठल दमनच सांगतोय मी, विषयावरच बोलतोय. दमन इंद्रियांचा, याच्यावर बोलतोय, लक्षात घ्या. संत भगवान बाबांच्या चरित्रातला शेवटचा प्रसंग आहे. पुण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, शेवटचा प्रसंग. आणि तिथं बाबा ॲडमिट असताना बाबांनी सांगितलं, जवळच्या भक्तांना बोलवलं आणि सांगितलं इथून हलवा. म्हटले मला बाहेर काढा. का? ते म्हटले आयुष्यभर बुवा कधी स्त्रीचा स्पर्श केला नाही, आणि ह्या सिस्टर येतात आणि माझ्या हाताला स्पर्श करून इंजेक्शन देतात, स्लाईन लावतात, मला राहायचं नाही म्हटले इथं. असे संत होते महाराज, वैराग्यवान होते. म्हणून त्यांच्या जयंत्यान पुण्यतिथ्या करतोय आपण. विठ्ठल असो, त्या विषयात मला जास्त जायचं नाहीये. समजने वाले को इशारा काफी. आज काय होतंय, कसं होतंय तुम्ही सगळं बघताय, मला बोलायची गरज नाही. याचं कारण काय आहे? व्यास महर्षी सांगतात बलवान इंद्रिय ग्रामो. अरे इंद्रियांचं सामान्य आहेत का? मोठ्या मोठ्याचं अधपतन झालेलं या इंद्रियांमुळं आणि या मनामुळं महाराज. कधी दगा देईल सांगता येत नाही. विश्वामित्रासारख्याचा परमार्थ महाराज एका क्षणामध्ये अधपतन झालं. पराशर व्यास मुनीचेच पिताश्री, त्यांनाच अनुभव आहे बापाचा. पराशराचा अनुभव व्यासांनाच माहिती होता, म्हणून म्हटलंय बलवान इंद्रिय ग्रामो. मोठ्या मोठ्याचं अधपतन झालेलं आहे. म्हणून सावध. तुकाराम महाराजांनी साधकाला दिलेली ही सावधानता. तुम्हाला साधकच व्हायचं नसेल तर मग काय अडचण नाही. विद्वांसमपि कर्षति. ही इंद्रिय काय करतात? विद्वान जरी असला, शास्त्राचा ज्ञाता जरी असला, मोठा ज्ञानी असला आपल्या भाषेत मोठा, तरी त्याच्याही बुद्धिमतीला आकर्षित करून भ्रमष्ट करून टाकतात. म्हणून तर अर्जुनाचा प्रश्न आहे, देवा हे ऐशे कैशे जे ज्ञानियाची ही मती भ्रंशी, मार्ग सांडून या नारीशे चालती केवी. का चालतात देवा? ज्ञानी येत नाही, शास्त्राचा अभ्यास केलेला आहे ना यांनी. व्याकरणापासून तर उपनिषदापर्यंत अभ्यास केलेला आहे. प्रस्थानत्रयी सुटलेली आहे. ऋषिकेश, काशी, आळंदे अशा ठिकाणी अभ्यास केलेला आहे. मोठे विद्वान आहेत, त्यांच्यासारखा अभ्यास नाही कुणाचा. एवढे मोठे मोठे विद्वान आहे, समाजानं मोठे महाराज म्हणून उचललेलं आहे त्यांना. बस झालं आता. आणि तरी सुद्धा ज्ञानियाची मती भ्रंशे होते महाराज. मती भ्रष्ट व्हायला लागले. कशामुळं? बलवान इंद्रिय ग्रामो. अगोदर तर ज्ञानियाशी तरी काय जिंकिते पैज घेऊन पैजच लावतात. आणि पहिल्यांदा तर हे कामक्रोध काय करतात? ज्ञानी पुरुषावरच आक्रमण करतात.
म्हणून ज्ञान्यानं तर शहाण्या माणसानं जास्त सावध राहण्याची गरज आहे, कारण त्याच्या मागे येणारा समाज मोठा आहे, त्याची शिष्य मंडळी मोठी आहे पुन्हा, त्यामुळं त्यानं तर सावध राहण्याची अत्यंत गरज आहे. मग तुकाराम महाराजांचं ऐकलं नाही की असंच होत असतंय, समजतंय का? तुकाराम महाराजांचं ऐकलं नाही की असंच होत असतं. सगळं सांगून ठेवलंय तुकाराम महाराजांनी. साधकाची दशा उदास असावी, अभंग वाचा पूर्ण. कधीतरी साधकाचे अभंग वाचले पाहिजे. आपण काही सिद्ध नाही महात्मे, सिद्धाच्या अभंगापेक्षा आपण आधी साधकाचे अभंग वाचले पाहिजे. मग कीर्तनकार असला तरी विठाल म्हणून ज्ञानोबा म्हणतात, या कारणे इंद्रियांचे दमन निके. इंद्रियांचं दमनच केलं पाहिजे. हेच निक परमार्थातली ही चांगली गोष्ट आहे. इंद्रियांचं दमन केलं पाहिजे. मग जैमिनी ऋषींनी व्यास महर्षींना विचारलं, म्हटले महाराज या श्लोकातला एक शब्द मला खटकतोय. काय? विद्वांसमपि कर्षति. विद्वानाच्याही मतीला भ्रष्ट करून टाकतात आणि त्यालाही आकर्षित करतात ही इंद्रिय. असं जे तुम्ही म्हटलंय ना मला चुकीचं वाटतंय, कारण तो ज्ञानी आहे, विद्वान आहे, त्याला कसे हे इंद्रिय आकर्षित करतील? अविद्वांसमपि कर्षति असं म्हणायला पाहिजे होतं. व्यास महर्षी म्हटले, थांबा जरा महाराज, शिष्य महाराज लय मोठे होऊ नका, लगेच हात ठेवू नका, थोडा विचार करू आपण. 4 दिवस नंतर सांगतो मी तुम्हाला काय करावं काय नाही, बदल करायचा का नाही, 4 दिवसांनी ठरवूया असं सांगितलं जैमिनी ऋषींना. तुम्हाला कथा माहितीच आहे, थोडक्यात सांगतो, त्याच्यात जात नाही मी जास्त, तुम्हाला माहिती आहे. जैमिनी ऋषी अरण्यामध्ये एकटे राहत होते, साधना ब्रह्मचारी होते. महाराज कर्मशास्त्राचे प्रणेते जैमिनी ऋषी, पूर्वमीमांसेचे आचार्य आहेत. तिथून पुढं कर्मशास्त्र निर्माण झालेलं आहे. एकांतामध्ये राहून ग्रंथलिखाण चिंतन, ऋषी होते मोठे. व्यास महर्षींनी काय केलं, आपल्या तपोबलाने पाऊस पाडला. एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं, आश्रमाच्या बाहेर उभे राहिले, कुडकुडत बसले आणि त्या स्त्रीचं अंग प्रत्यंग दर्शन जैमिनी ऋषींना व्हायला लागलं. दरवाजा वाजवला, म्हटले मी बाहेर भिजत आहे, मी जरा उभी राहू का तुमच्या या छपरामध्ये? म्हणले राहा उभी, काय अडचण नाही. तसं स्त्रियांना आमच्या आश्रमात प्रवेश नसतो, पण काही नाही अडचण नाही, बाहेर उभे राहा म्हटले. ती कुडकुडत असलेली बघितलं आणि जैमिनी ऋषींना वाटलं हिला आतमध्ये घेतलं पाहिजे. आतमध्ये घेतलं आणि तिचं सौंदर्य बघितल्याबरोबर जैमिनी ऋषीचं मन आकर्षित झालं. महाराज विवेकच संपला सगळा, शास्त्र ज्ञान सगळं गेलं खड्ड्यात आणि त्यांच्या मनाला आकर्षित केलं इंद्रियांनी. जैमिनी ऋषीच्या डायरेक्ट मागणीच घातली, प्रपोजच केला डायरेक्ट. म्हटले माझ्याशी लग्न करशील का असं म्हटले. तिनं सांगितलं, म्हणे काय अडचण नाही, तुम्ही ऋषी विद्वान आहात, माझंही भाग्यच असेल, पण माझा एक नियम आहे, माझी अट आहे, जो माझ्याशी विवाह करेल त्यानं मला पाठीवर बसवायचं आणि त्याच्या आश्रमाला 5 प्रदक्षिणा घालायच्या. त्यांनी बघितलं आजूबाजूला कोणी दिसत नाही, शिष्य नाही, बघायला कोणी नाही, मग अडचण नाही का? महाराज वाक्य आहे शास्त्रामध्ये, कामातुराम न भयम न लज्जा. कामातुर झाला एकदा की भय राहत नाही, लज्जा राहत नाही. बस म्हणले पाठीवर बसले, प्रदक्षिणा सुरू झाल्या. 1 2 3 घोडा जसं करतात तसं पाठीवर बसवलं. प्रदक्षिणा 1 2 3 4 5वी सुरू झाली, आरती झाली, संपायला लागले. व्यास महर्षींनी आपलं मूळ रूप प्रकट केलं आणि त्यांची वाढलेली पांढरी शिपट, महाराज निबरटक दाढी, ती दाढी जशी जैमिनी ऋषींच्या गालाला टोचायला लागली. म्हटले आतापर्यंत काळे भोर केस होते, पांढरे कसे झाले? वर बघितलं असं टोचाय कसं लागले म्हणून तर व्यास म्हणे, गुरुजी आपण कधी आले? म्हटले मीच आलोय, दुसरं कोणी आलंच नाही. मग म्हटले महाराज, शिष्य महाराज काय करायचं? विद्वांसमपि कर्षति बरोबर ठेवायचं का असंच, का बदल करायचा श्लोकामध्ये? काय अविद्वानाला अज्ञानालाच हे इंद्रिय आकर्षित करतात का ज्ञानालाही करतात? काय करायचं? महाराज तुमचं बरोबर आहे म्हटले, विद्वांसमपि कर्षति. म्हणून या कारणे, म्हणून ज्ञानोबा म्हणतात इंद्रियांचे दमन निके. इंद्रियांचं दमनच केलं पाहिजे महाराज. तुकोबराचा अभंग आहे, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन. असंच झालं पाहिजे, इंद्रियांचं पूर्ण दमनच झालं पाहिजे. इंद्रिय आवरलीच गेली पाहिजे.
परमार्थातलं हे साधन आहे. आणि मग आता ऐका, हे इंद्रियांचं दमन करणं एवढं सोपं नाही, विद्वानालाही जर सोपं होत नाही ते मग आपल्यासारख्याचं काय. म्हणून आमच्या संतांनी सांगितलं, एक काम करा, या इंद्रियांना विषयापासून आवरायचं आहे, दमनच करायचं आहे ना, तर इंद्रियांचा एक स्वभाव चांगला आहे. म्हटले काय, ही इंद्रिय तुम्ही ज्या विषयाकडे लावली त्याच्यामध्ये ही आसक्त होतात. हे मन जिकडे लावलं तिकडे काय होतं, आसक्त होतं. आणि त्यामुळे तुम्ही या इंद्रियांना एक विषय द्या, परमात्मा, त्याचं चिंतन. प्रत्येक इंद्रियाने परमात्म्याचं चिंतन करा. सकळ इंद्रिये मन हे सकळा इंद्रिया मन ही प्रधान, तेही करी ध्यान विठोबाचे. सगळी इंद्रिय परमात्म्याचं चिंतन करायला लागले आणि मनही परमात्म्याचं चिंतनच करायला लागलं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळे परमात्म्याला पाहतात, दुसरं काही पाहत नाहीत. दुसरं काही पाहण्यापासून अडवायचं आहे ना, परमात्म्याला पहा. परमात्म्याला पाहत असू तर बरोबर काय होता, दुसरं काही पाहायचं शिल्लकच राहत नाही. तुझं पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी. त्याचं कारण असं आहे महाराज, एकदा या नेत्रानं त्याचं दर्शन केलं ना की तो परमात्मा, त्याचं नाव आहे कृष्ण, आणि तो काय करतो, त्याच्या मनाला त्या दृष्टीच्या वायरातून काय करतो, असं आकर्षित करून घेतो. पाहिलिया वेध लावी, बैसे जीवी जडोनी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. असं होतं. म्हणून दृष्टीला काय करा, परमात्म्याला पाहण्याची सवय लावा, म्हणजे संसारातली रूपं आपोआप निवृत्त होतील. याला दमन म्हणतात, याला दमन इंद्रियाचं म्हणतात. कानाने काय करा, परमात्म्याची कथा चिंतन ऐका, मग संसारातलं ऐकायची गरजच पडणार नाही. याला म्हणायचं कानाचं दमन. प्रत्येक इंद्रियाला आपण परमात्म्या चिंतनाची सवय लावून द्या, मग ती इंद्रिय संसारातलं ग्रहण करणारच नाही, करणारच नाही. मग याला म्हणायचं विषयापासून इंद्रियांना आवरणं, यालाच दमन म्हणतात. महाराज तुकाराम महाराजांनी तर आपला अनुभव सांगितला. आमची इंद्रिय भांडणं करतात एकमेकाबरोबर. आमची इंद्रिय काय करतात, भांडणं करतात. कशासाठी, भक्ती करण्यासाठी, साधना करण्यासाठी. बाकीची इंद्रिय या कानाबरोबर आणि जिव्हे बरोबर भांडण करायला लागले. उद्धव महाराज, बाकीची इंद्रिय, कान या इंद्रियाबरोबर आणि जीभ हे एक इंद्रिय आहे, बोलणं, या इंद्रियाबरोबर भांडणं करायला लागले. कारण काय व्हायला लागलं, कानच फक्त हरिकथा ऐकायला लागले आणि जिभच फक्त नामस्मरण करायला लागली. बाकीची इंद्रिय म्हणले आम्ही काय जेवायला आलोय का, आम्ही काय करायचं. माझ्या इंद्रिया लागले भांडण, म्हणतील कान जिव्हा झाले. ते म्हणायला लागले ही कान तृप्त झाले, ही जिव्हा तृप्त झाली, कान ऐकून तृप्त झाले कीर्तन चिंतन, आणि जीभ नामस्मरण करून तृप्त व्हायले. आमचं काय, हे त्वगेंद्रिय घ्राणेंद्रिय हे म्हणायला लागलं आम्हालाही भक्ती करायची, आम्हालाही भक्ती करायची, आम्हालाही असं तृप्त व्हायचंय. याला भक्ती म्हणतात महाराज. इंद्रियांनी अशी भांडणं केली पाहिजे, अशी चढावडीनं परमार्थ करण्यासाठी निघाले पाहिजे. याला म्हणायचं इंद्रियांचं दमन. हिंदी अभंग आहे बघा, ते गीत आहे, है आँख वो जो शाम का दर्शन किया करे. नेत्र तेच खरे की जे भगवंताचं दर्शन करतात. है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, मुख वो है जो हरिनाम का सुमिरन किया करे.
मर करबी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. भगवंताच्या प्रेमामध्ये जो आपलं संपूर्ण जीवन समर्पित करतो तोच खरा जगला, त्याचंच खरं जीवन धन्य आहे. सर्व इंद्रियांनी परमात्म्याचं चिंतन करायला लागला, त्याच्या इंद्रियांचं सहज दमन होतं. संतांची हातवटी, संतांची पद्धती घेऊन मी क्षमादी षटक ही संपत्ती सांगतोय, लक्षात घ्या. शम झाला, दम. बरं, ह्या दमासंबंधी आणखी चिंतन करा. विवेक झाल्याच्या नंतर वैराग्य आहे. आधी विवेक झालाय, पुन्हा वैराग्य झालंय, पुन्हा शम झालाय, पुन्हा दम. हे स्वतंत्र वेगवेगळी साधनं सांगितलेत. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की विवेक म्हणजे ज्ञान. ज्ञान झाल्यावरही बऱ्याच जणांना वैराग्य नसतं. शास्त्र शिकलेत पण वैराग्य नाही, त्यामुळं वैराग्य स्वतंत्र पुन्हा सांगितलं. बरं, वैराग्य झालंय पण बऱ्याच वेळेला पण अंतःकरणाला ते शांत करू शकत नाहीत, म्हणून शम सिद्ध करा. शम सिद्ध झाला पण ते म्हणतात अंतःकरण तर ताब्यात आहे ना आपल्या, मग इंद्रियांनी भोगलं तर काय अडचण आहे. या भ्रमात बरेच जण राहतात, म्हणून शास्त्रानं सांगितलं असंही नका, स्वतःला एवढं मोठं समजू नका. मन आहे ना माझ्या ताब्यात, मग इंद्रियांनी भोगलं तर काय अडचण आहे. एवढ्या मोठ्या समन्वयात जात बसू नका, कधी पतन होईल सांगता येत नाही. म्हणून शम झाल्यावर पुन्हा दम सांगितला, इंद्रियाचंही दमन करा. विठ्ठल यानंतर उपरम आहे. उपरम, उपरम या संसारिक लोकांपासून, जे परमार्थाला विरोधी लोक आहेत त्यांच्यापासून आपण उपरामाला प्राप्त झालं पाहिजे. त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणात उपरती निर्माण झाली पाहिजे. यांच्यासोबत नकोच. पुरे पुरे हा संसार मज पायी द्यावी थार. देवा बस, या संसारिक लोकांच्या संगतीत नको मला आता. म्हणून म्हणजे जे विरोधी आहेत त्यांच्याबरोबर, जे विरोधी आहेत परमार्थाच्या, मग ती आई असो, वडील असो, मित्र असो, बांधव असो, घरचे नातेवाईक, गावातले कोणी असो, परमार्थाच्या विरोधी आहेत त्यांच्यापासून उपरती झाली पाहिजे. त्यजो रे मन हरि विमुखन के संग. मीराबाईचं छान चिंतन आहे. त्यजो रे मन हरि विमुखन को संग. जे हरीला विमुख आहेत ना, हे मना त्यांची संगती सोड, त्यांच्या जवळ जाऊ नको. याला म्हटलं जातं उपरती. त्यांच्या संगतीत राहावं वाटलं नाही पाहिजे. महाराज मीराबाईंना पत्र लिहिलंय तुळशीदास महाराजांना. राजघराण्यातली होती, पण पती आणि घराण्यातली सगळी माणसं मीराबाईला परमार्थामध्ये विक्षेप करायला लागले होते. म्हणून मीराबाईंनी पत्र लिहिलंय तुळशीदास महाराजांना की मी काय करू, मी हे घर सोडलं पाहिजे का नाही, मी एक स्त्री आहे, मला काही सुचत नाही, मी काय करावं. त्यावेळेला तुळशीदास महाराजांनी फार छान प्रतिपत्र दिलंय, वाचण्यासारखं आहे महाराज. असे पुरावे दिलेत, पुराणातले दाखले दिलेत, आपल्याकडे अभंग आहेत तसे. तुळशीदास महाराज म्हणतात, जे परमात्म्याला विमुख आहेत आणि परमात्मा चिंतनामध्ये आडवे येतात अशांचा त्याग केला पाहिजे. यांना सोडून देण्यातच शहाणपणा आहे. नाही नाही, हे माझे वडील आहेत, ही माझी आई आहे, धरून बसण्यात शहाणपणा नाही आहे. मानू नये तैसे पितयाचे वचन, जेणे नारायण अंतर येते. घडे नारायणी अंतराय, हो का बाप माय वर्जाविते. देवामध्ये आपल्यामध्ये जर अंतर आणीत असतील,
तर मायबाप असले तरी त्यांचा त्याग करा. तुकोबाराय सुद्धा हेच सांगतात. मग कोणी कोणी काय काय दाखले दिले तुलसीदास महाराजांनी त्या ठिकाणी. प्रल्हादानं काय केलं? बापाचा त्याग केला. प्रल्हादी जनक. विभीषणानं भावाचा त्याग केला, रामाशी आडवा आला म्हणून. विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केले. रामाशी आडवी आली. राज्यमाता असलेली होती कोण? कैकेयी. पण भरताने त्याग केला तिचा. मामाच्या गावी जाऊन राहिले. नको म्हणले तुझ्यासोबत मला राहायचा. परमार्थाला आडवे आले त्या सगळ्यांचा महाराज त्याग करावा याला म्हटलं जातं उपरती. त्यांच्यापासून दूर जाऊन परमार्थ करत राहणं. एवढंच नाही तर हे नातेवाईक आहेत. एवढंच नाही तर गुरु जरी आडवा आला तरी. मग बळीला कोण आडवा आला होता? गुरुच आडवा आलता ना. ते झारणीत जाऊन बसला. कोण? शुक्राचार्य झारणीत जाऊन बसले. संकल्प सोडू देत नव्हते. त्रिपादभूमी मागितली वामनांनी त्यावेळेस. झारीत जाऊन बसले. पाणी पडे ना. आणि पाणी का पडत नाही? वामनाच्या रूपात असणाऱ्या देवानं सांगितलं म्हणे झारणीत काही अडकलं असेल म्हणले. बघ मध्ये काही टोचून बघ. बळीनच हातामध्ये एक छोटासा दर्भ घेतला, काडी घेतले आणि मध्ये त्या सिद्ध झालं. एवढंच सिद्धांत मला सांगायचा आहे. परमात्म्याच्या विरोधी असणारे जे आहेत त्यांच्यापासून उपरती. परमात्म्याला पोषक असतील, चिंतनाला पोषक आहेत. मग आई असेल, वडील असो, बहीण असो, भाऊ असो, नातेवाईक असो, परमात्मा चिंतनाला पोषक असतील त्यांच्या संगतीतच राहा. साधक असतील त्यांच्या संगतीतच राहा. चिंतनाला पोषक आहेत ना, राहा. उलट तिथं राहाच. याला समन्वय म्हणतात. मग तिथं राहिलंच पाहिजे. याला उपरती म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. मग असे उपरती करायचे असेल तरी परमात्मा चिंतन आपलं दृढ पाहिजे. पुढचा विचार आणखी पुढं सांगितलाय. श्रद्धा. श्रद्धा म्हणजे विश्वास. गुरुवाक्यावर आपला विश्वास पाहिजे. गुरूंनी सांगितलंय ना मग खरं आहे. ज्ञानोबाराय शिवोबी महाराज फार गोड आहे. माऊलींनी तर या गुरु विश्वासावरचा कळसच केला. किती विश्वास पाहिजे गुरुवर आपला. गुरु वाक्या वाचुनी शास्त्र हाती न शिवे. ज्ञानोबाराय म्हणतात गुरूंचं वाक्य हेच शास्त्र वाटलं पाहिजे शिष्याला. मग दुसरं अजून गुरु म्हणलेत पण शास्त्रात बघतो आहे का ते? गुरु म्हटलेत ना हे शास्त्रच आहे. मग इतका विश्वास असणं त्याला श्रद्धा म्हणतात. गुरुच्या वाक्यावर विश्वास, देवाच्या वाक्यावर विश्वास, संतांच्या चरणावर विश्वास. संतांची पायी हा माझा विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास, धरुनी विश्वास करी धीर. रात्री चरण झालं. करिता देव हाची निर्धार, तयाचा वाहे मग योगक्षेम भार. विश्वास परमार्थातलं भांडवल आहे. श्रद्धा असली पाहिजे. संतावर, देवावर, शास्त्रावर नितांत श्रद्धा असावी. महाराज किती श्रद्धा असावी. ज्ञानोबरायांनी तर असं म्हटलंय शास्त्रावरची श्रद्धा किती असावी. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. जे न घेववी तेही न म्हणावे विषही विरुद्ध. विष घ्या म्हटलं तरी शास्त्रानं घेतलं पाहिजे का? शास्त्र सांगताय म्हणून. एवढा विश्वास शास्त्रावर पाहिजे का? आपल्या हितासाठी ते निर्माण झालेलं आहे ना. हित अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती. नाही गा श्रुती परवती माऊली जगा. श्रुती म्हणजे आई आहे आपली, माऊली आहे. म्हणून आईवर विश्वास पाहिजेच. म्हणून विश्वास, श्रुती, शास्त्र
पुराण, संत वाङ्मय, ज्ञानेश्वरी, गाथा हे निर्माण करणारे ऋषी, मुनी, संत, महात्मे आणि मूळ परमात्मा या सगळ्यांवर आपला दृढ विश्वास पाहिजे. विठ्ठल महाराज, विश्वास नसेल तर अनुभूती प्राप्त होत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी स्वतः म्हटलंय, ऐशे सुख वचनी आहे. पण पुढं काय म्हटलंय? विश्वासे अनुभव पाहे. विश्वास पाहिजे, मग तुला अनुभव प्राप्त होईल. विश्वास नसेल तर नाही. म्हणून विश्वास. पुढं तितिक्षा, समाधान. तितिक्षा म्हणजे ह्या द्वंद्वांना सहन करणं. जिही द्वंद्वाधिक दुराविली म्हणजे तितिक्षा आहे संतांच्याकडे. ही संपत्ती आहेच आहे. तितिक्षा. समाजाने मान दिला, संतांना काही त्याच्यात कौतुक वाटत नसतं. अपमान केला त्याचं वाईट वाटत नसतं. का? जो मानितो देईल काय आणि न मानितो नेईल काय, त्याचं हे चिंतन असतं. ज्यानं मला मानलं, श्रद्धा ठेवली, तो मला काय देणार आहे, मला घ्यायची तरी काय गरज आहे. चिंतनामध्येच तो संतुष्ट असतो. आणि न मानणारा, अपमान करणारा, निंदक जर कोणी असेल तर तो तरी आपलं काय घेऊन जाणार आहे, कारण नेण्यासारखं आपल्याकडं आहेच काय. आणि घेऊन गेला रामनामाचं चिंतन तर त्याचंच कल्याण होईल. त्यामुळं महात्म्याला निंदा स्तुतीमध्ये कौतुकही वाटत नाही, दुःखही वाटत नाही, समान राहतो. सुखदुःखे समीकृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. संसारात राहणं हे युद्धच आहे ना महाराज समाजाबरोबर. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग आणि मन. आतमध्ये मनाबरोबर, बाहेर जगाबरोबर परमार्थिक माणसाला सतत युद्ध करावं लागतं. हे द्वंद्व आहेत, हे शत्रू आहेत, यांच्याबरोबर सारखं युद्ध आहे. याच्यामध्ये महात्मा समान राहतो. सहनम सर्व दुःखानां अप्रतिकार पूर्वकम. सा तितिक्षा निगद्यते. त्याला तितिक्षा असं म्हटलंय. ही तितिक्षा म्हणजे संपत्ती आहे. जो चिंतनामध्ये राहिला ना, मग त्याला ह्या द्वंद्वाचं काही वाटत नाही. तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे. जो नामचिंतन करणारा आहे त्याला हे द्वंद्व, हे द्वैत बाधा करीत नाही. साधूचं नित्य नामचिंतन सुरू असल्यामुळे त्याला तितिक्षा सहज सिद्ध आहे. ही संपत्ती त्याला प्राप्त आहे. शेवटी समाधान. समाधान ही शेवटची षटसंपत्ती आहे. समाधान म्हणजे आपल्या साधनातच आनंद वाटला पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे. बाकीचं काहीतरी मिळवण्यात कौतुक नाही वाटलं पाहिजे. मला देवाचं राम नाम घ्यायला मिळतं ना, हेच माझ्यासाठी धन आहे, हीच माझी संपत्ती आहे. ते नामस्मरण, चिंतन, भजन, भक्ती, परमार्थ करता करता मला हे बाकीचंही काही थोडंसं मिळवावं लागेल असं वाटत असेल तर समाधानी नाही तो परमार्थामध्ये. त्याला समाधान म्हटलं जात नाही. जे साधन तो करतोय ते साधनच त्याला संपत्ती वाटावी, त्यातच तो समाधानी असला पाहिजे. राहे समाधानी चित्ताची या, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे. राहे समाधानी चित्ताची या. ज्ञानोबरायांची भेट झाली. कुणाला? धरणेकऱ्याला.
ज्ञानोबरायाचा दृष्टांत आहे, आळंदीत राहिलाय, माऊलींचा दृष्टांत आहे, आणि तरी तुकाराम महाराजाकडे जाऊन पुन्हा काय मागतोय? धन मागतोय, पैसा मागतोय. म्हणून तुकाराम महाराजांनी त्याला केलेला हा उपदेश आहे, बाबा माऊली सारख्याचं दर्शन तुला होऊनही समाधान नाही, पण तिथंच समाधानानं त्यांच्या चरणाजवळ राहायचंच ना. त्या धनात आणि पैशा संसारात पुन्हा काय पडलंय? राहे समाधाने चित्ताची या. म्हणून परमार्थ करणाऱ्या व्यक्तीने समाधानी असावं, समाधानी असावं. 500 रुपयासाठी परत नाही आला पाहिजे. विठाल विठाल. महाराज एक वाक्य सांगू का? आपलं गाव आहे, आपणच आहे म्हणून मन मोकळं उगं थोडं बोलतो, आणि खरं आहे म्हणून बोलतो. खरं म्हणजे खरं आहे म्हणून बोलतो. ज्यानं ठरवलं, जो ठरवतो, किंवा वापस याच्या तर लांबच राहिलं, जो ठरवतो एवढंच म्हणतो, एवढंच द्या म्हणतो. डोळे झाकून ठरवा, निश्चित करा. अधिकार वाणीनं सांगतो असं समजा, काही अडचण नाही लेकरू असलो तरी. डोळे झाकून विश्वास ठेवा माझ्या वाक्यावर की तो पारमार्थिकच नाही. शत्रू आहे तो परमार्थातला, नास्तिक आहे तो. त्याला देव मान्य नाही, त्याला संत मान्य नाही, त्याला वाङ्मय मान्य नाही, त्याला स्वर्ग मान्य नाही, त्याला नरक मान्य नाही, त्याला कशाचीच भीती नाही. त्याच्या इतका मोठा नास्तिक कोणी नाही. विठाल. राहे समाधाने, परमार्थात समाधान पाहिजे महाराज. आणि त्यासाठी विचार लागतो ना. मग विचारा वाचून न पविजे समाधान, इंद्रियांचे समाधान. तुकोबारायचं एक चरण आहे, इंद्रियांचं समाधान झालं. कारण तेच चिंतन असल्यामुळं, परमात्म्याचं तेच चिंतन असल्यामुळं आमच्या इंद्रियांचं समाधान झालेलं आहे म्हणतात. अशी ही षट संपत्ती, शम दम उपरम श्रद्धा तितिक्षा समाधान, ही 6 प्रकारची संपत्ती आहे. परमार्थातली ही खरी संपत्ती आहे, आध्यात्मिक संपत्ती आहे. या संपत्तीने आम्हाला परमात्म्याचं दर्शन होणार आहे, या संपत्तीने आम्हाला भक्ती घडणार आहे, परमार्थ घडणार आहे, आमचं कल्याण खरं होणार आहे. आणि ही संपत्ती साधूकडे सहज असते. म्हणून संपत्ती साधूकडे आहे. म्हणून श्री संतांची या, श्रीयुक्त अशा संतांच्या. कोणत्या श्रीने? ऐश्वर्याने संपन्न आहेत संत, तर समाधी षट संपत्ती ही संपत्ती आहे. आणि या संपत्तीने संत संपन्न आहेत, श्रीमंत आहेत. म्हणून श्री संतांची या माथा चरणावरी. ऐका महाराज, ही संपत्ती ज्याला मिळाली ना, म्हणजे एका वाक्यामध्ये तो संसाराहून अंतरलाच ना महाराज. अनुसरे तो अमर झाला, अंतरला. मग त्याचा संसारापासून तो अंतरलेला आहे. मग त्याचं कसं होतं, त्याचा संसार प्रपंच कसा चालतो? अवघडच आहे ना. आबा अंतरवेले 2-3 कीर्तनं झाले. अंतरला संसारापर्यंत आलोय आपण. अंतरला ना तो संसाराला महाराज. मग आता सहजच गोष्ट आहे ना, आपण म्हणतो ना मनाचा निग्रह, इंद्रियाचा शम दम श्रद्धा विवेक वैराग्य ही सगळी संपत्ती आहे. अवघडच आहे ना मग त्याच्या संसाराचं.
त्याला पैसा कसा भेटणार, त्याचे मुलं बाळं कसे शिक्षण घेणार, त्यांना शिकवायचं कसं, त्याचा सगळा प्रपंच चालणार कसा. आणि म्हणूनच आपलं महाराज आपलं जे धैर्य तुटतं ना ते इथं तुटतं. म्हणून आपण असं ह्या दोन्ही हाताने जसे ते द्रौपदी साडी धरायचा प्रयत्न करत होते ना, तसं आपण संसार सावरायचा प्रयत्न करतोय. आपणच आपला धरायचा प्रयत्न करतोय. काहीतरी करावं लागेल, मग त्याच्याशिवाय नाही होणार, मलाच काही करावं लागेल, मलाच काय. लय महाराज अहंकार आपल्याला. आमच्या गुरुजींनी दृष्टांत दिला होता, सुटतच नाही आपल्याला हे अहंकार कर्तृत्व. त्याला वाटतंय गावच बुडतं का काय मी जर राजकारणात उतरलो नाही तर. त्याला वाटतं माझ्याशिवाय घरच चालणार नाही, किंवा मी केलं नाही तर माझा हा संसार कसा चालेल. ते वजं घेतो तो आपल्या डोक्यावर. म्हणजे करू नये असं मला म्हणायचं आहे का नाही, पण वजं घेऊ नका. आसक्तीचं, अहंकाराचं, कर्तृत्वाचं, काम क्रोधाचं वजं घेऊ नका. आणि माझ्यामुळंच होईल असा अहंकार ठेवू नका. मग काय होतं, आमच्या गुरुजींनी दृष्टांत सांगितलेला सांगतो. दृष्टांत ही महात्म्यांचेच ऐकलेले असतात मी. एक जण गाढवावर बसला होता. सगळ्यांना माहितीच असेल, तुम्ही ऐकलेलं असेल. गाढवावर बसला होता एक जण, आणि त्याच्याकडे एक गाठोडं होता. त्यानं विचार केला माझंही वजं गाढवावरच, आणि पुन्हा ह्या गाठोड्याचंही वजं गाढवावरच. दोघाचं वजं. गाढव बिचारं हे वाकून चाललंय म्हटलं. त्याला दया आली गाढवाची. त्यानं काय केलं, ते जे गाठोडं होतं वजं ते त्यानं आपल्या डोक्यावर घेतलं. म्हणलं आता जरा गाढवाचं वजं कमी होईल का. गाढवाचं वजं कमी होत नाही. आणि हे त्या गाढवाला कधी कळणार, पण त्याला हे कळत नाही. दृष्टांत संपला. सिद्धांत एवढाच आहे, आपण आपल्या परिवाराचं सगळ्याचं वजं काय करतो, आपल्यावर घेतो. बाबा तुझ्या सकट सगळं वजं त्या बाबावर आहे. समजतंय का. ह्या सगळ्या जगाचं, ह्या पृथ्वीचंच वजं त्या परमात्म्यावर आहे, देवावर आहे. तुला वाटायला ह्या संसाराचं, माझ्या प्रपंचाचं, 2-4 माणसाचं एवढं वजं माझ्यावर घेतलं त्याचा भार कमी होईल का. तुझ्या प्रपंचासकटन, तुझ्या शरीरासकटन, ह्या भूमीसकट, ह्या संपूर्ण प्रपंचाचं वजं त्यानं उचललेलं आहे. विठाल म्हणून आपण एवढं जाणून घ्यावा, ज्याचा भार त्याला. देवा तूच सगळं करतोयस. आमच्याही संसाराचा भार खऱ्या अर्थानं कोण उचलायलाय, देवा तूच. म्हणून तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. देवा आमच्या प्रपंचाचाही जगाचाच भार तू वाहतोस, त्यामुळे आमचा प्रपंचाचाही भार तुझ्यावरच आहे, तुझ्यावरच घातला, तुझंच तुझ्यावर. हे समजून घ्यावं फक्त आपण, आणि मग आपला संसार परमार्थ करावा. जे वाट्याला आलंय ते करावं, पण मी केलं हा अहंकार असू नये. विठाल मग चिंतनात राहिला ना महाराज, त्याचं सगळं देव कसं करतो. एक महात्मा होता, मंदिरामध्ये रोज येऊन रामायण सांगायचा. कुणाला, मारुतीरायाला. ऐकायला लोकांना कुठं वेळ आहे, ऐकायला कोणीच येत नव्हतं, लोक येत नव्हते, काही नाही. जवळजवळ असंच झालं आता अलीकडे गावोगावी बी. ऐकणारा सांगणारा 2-3च असतात कोणीतरी, कधी कधी एकटाच असतो. डोंगरात तर मी बऱ्याच वेळा ऐकले रुद्रभाऊ, एकच असतो तो वाचणारा, तोच सांगतो, तोच ऐकतो, दुसरा कोणी नाही. पण तो मारुतीरायाला सांगायचा रामकथा, रोज यायचा नित्यनेमानं देवाला रामकथा सांगायचा. तो महात्मा असा उदास होता, साधू होता खरा, समाधी षट संपत्तीने संपन्न होता, संसारापासून विरक्त झालेला होता, प्रपंचाकडे दुर्लक्ष झालेलं होतं, आणि मुलगी लग्नाला आलेली होती. आता मुलीचं लग्न कसं करायचं, पैसा लागणार आहे. त्या काळामध्ये त्याला 1000 रुपये लागत होते. 1000 रुपयात लग्न पार पडणार आहे. काय करायचं, काय नाही. त्यानं काही दुसरं काही केलं नाही. रोज यायचा, रामकथा सांगायचा. मारुतीरायालाच काळजी पडली महाराज. आणि एका दिवशी रामकथा सुरू असताना आकाशवाणीनं मारुतीरायानं सांगितलं त्याला, म्हणे काही काळजी करू नको, कारण त्या साधूच्या मनात येऊन गेला असेल ना, मुलगी लग्नाला आली वा, इतकं तर आलं असेल.
मग मनात कळालं देवाला, काळजी करू नको म्हटले, उद्या तुला 1000 रुपये भेटतील. आकाशवाणी केली देवानं, भेटतील म्हणले 1000 रुपये, काळजी करू नको. पण झालं असं की तो महात्मा रामायण सांगण्यामध्ये असा रंगून गेलेला होता आणि ती आकाशवाणी त्याला ऐकूच आली नाही. आणि नेमकं त्यावेळी एक व्यापारी आला होता मंदिरात आणि त्यानं ऐकलं, त्यानं ती आकाशवाणी ऐकली. अरे मारुतीराय बोललेत, 1000 रुपये या साधूला उद्या देणार आहेत, भेटणार आहेत. त्यानं ऐकलं त्या व्यापाऱ्यानं. व्यापारी काय करील, कुणाला काय कधी बोलेल सांगता येत नाही महाराज, म्हणूनच तो श्रीमंत होतो. संध्याकाळच्या वेळेला त्या महात्म्याच्या घरी तो व्यापारी गेला आणि त्या महात्म्याला तो व्यापारी म्हणाला, महाराज आपण काय करूया, ठेका घेऊ आणि उद्या तुमच्या कथेमध्ये जो काही चढावा येईल, तुमच्या ग्रंथावर जे काही दक्षिणा म्हणून कोणी ठेवून जाईल ती मला द्या उद्याची, आज तुम्हाला मी 500 रुपये देतो. त्यानं थोडासा व्यवहार केला त्याच्याबरोबर. तो महात्मा म्हणायला लागला, कशाला उगाच हसतोस गरीबाला, ऐकायलाच कोणी येत नाही तर दक्षिणा कोण ठेवीन मला. पण नाही म्हणलं, महाराज नाही तर नाही, माझे 500 जाऊ द्या, माझे 500 जाऊ द्या म्हणला. मग तुम्हाला राहू द्या, मी परत मागणार नाही, पण हे आत्ता 500 रुपये राहू द्याच एवढे, उद्याचे 1000 रुपये मी घेईन, काय जे येतील ते मी घेईन. महात्मा म्हण त्याला काही नाही. त्यानं सांगितलं, बाबा राहायचंय तर राहू दे, ठेवायचे ठेव, उद्या जर नाही आले पैसे तुला हे घेऊन जावं वाटले तर घेऊन जा, काही अडचण नाही. महात्म्यानं सांगितलं. दुसऱ्या दिवशी तो महात्मा कथा सांगायला आला, कथा सांगू लागला. मारुतीराय समोर बसलेत आणि त्या दिवशी हा व्यापारी कधी न येणारा कथेला येऊन बसला. कथा पूर्ण झाली, आरती झाली, सगळं झालं. महात्मानं दर्शन केलं मारुतीरायाचं, निघून गेला महात्मा. कशाचे पैसे काय, कुणी पैसे दिले नाही, कुणी तिथं ठेवले नाही, काही नाही. मग आता व्यापारी त्याला वाईट वाटलं, म्हटलं 1000 तर नाही पण 500 गेले. ते आहे ना मन आपल्याकडं, व्याजाला सोकला मुदलाला मुकला, तसं झालं. म्हटलं 500 गेले आणि 1000 तर नाहीच नाही. त्याला राग आला देवाचा, जवळ गेला ना अशी लात उगारली महाराज मारुतीरायाला. खोटं बोललास तू, अशी लात उगारल्या. मारुतीराय महाराज मोठे मोठे त्यानं उचलून आदळलेले आहेत, याला किती वेळ लागालाय. मारुतीरायानं अशी वरची वरीच त्याची लात धरली, खाली व्हायना आणि वरे जाईना. वडायचा प्रयत्न करायला, लातच मागं येईना, खाली पडना, लक्षात दिसना बी कोणी काही. अशीच लात वरी अदृश्य रूप दिसना. ध्यानात आलं मारुतीरायानंच केलंय हे. मग म्हणायला, देवा 500 जाऊ द्या पण लात तरी सोडा, पाय तर सोडा माझा, जिवंत तर जाऊ द्या माझे 500 पण सोडा बाबा मला, सोडा सोडा, असं म्हणायला लागला. मारुतीरायानं सांगितलं, म्हटला. मग मारुतीराय म्हटले, त्या साधूला महात्म्याला मी काल 1000 रुपये देईन अशी प्रतिज्ञा केली होती, आकाशवाणी केले होते, त्याला वचन दिलं होतं. तू त्याला 500 दिलेस, पोहोचले म्हटले 500, अजून 500 रुपये त्याला निघून द्यायची प्रतिज्ञा कर, नाहीतर सोडणार नाही जिवंत. त्या व्यापाऱ्यानं सांगितलं, महाराज सोड देतो म्हटले, घरी आत्ताच्या आता घरी जाऊन 500 रुपये देतो, एवढी लाच सोडा माझी. लाच सोडली, घरी गेला आणि 500 दिले, भेटले 1000. विठाल विठाल. म्हणून ही संपत्ती आपल्याकडे आली पाहिजे महाराज. देव कुठल्या तरी माध्यमातून, कुणाच्या तरी माध्यमातून आपली सोय सुविधा करतोच. मग कधी कुणाच्या मनात आणून देईल, वैजनाथ महाराजाच्या मनात आणून देईल, कृष्णा महाराजाला दे 1000 रुपये. कधी अण्णाच्या मनात आणून देईल, कधी इकडं कधी तिकडं, कधी कुणाच्या मनात आणून देईल. बाबा ह्याला तरी कोण आहे, कसं ह्याचं भागायचं, गाडीचे हप्ते फेडायचे, याचं तरी कसं भागायचं, त्याच्याही मनात येईल. हे सगळं करणारा लक्षात घ्या देव असतो. बुद्धी स्फुरण देणारा, चालना देणारा, प्रेरणा देणारा, मनात आणून देणारा कोण आहे? देव आहे. देव महाराज. त्याचा सगळा प्रपंच, संसार सगळं देव वाहतो, करतो. आपण आपला विनाकारण अहंकार घेऊन बसायचं नाही. हां, वाटलं ना संसारामुळं अडकावं लागतंय मला चिंतनात, हे जाग्यावर सोडून द्या, कसा देव करत नाही बघा, नाही केलं तर पुन्हा माझ्याकडे या.
परमात्मा महाराज त्याला सांभाळल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशी श्री वैराग्याला प्रखर वैराग्य म्हणतात, सात्विक धैर्याने संपन्न असलेलं वैराग्य म्हणतात. तुकोबरायाकडे होतं, ज्ञानोबरायाकडे होतं, आमच्या संतांच्याकडे होतं. म्हणून या समाधी षट संपत्तीने शम दम उपरम समाधान तितिक्षा श्रद्धा वगैरे ह्या सगळ्यांनी तो महात्मा संपन्न, संसारापासून तो आपल्या दृष्टीने अंतरला जरी असला तर त्याचा संसार सुखाचा देव करतो, एवढा तो श्रीमंत आहे. म्हणून श्री संतांची ज्ञानेश्वर